हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी एक छोटंसं मिनी सनफ्लॉवर घेऊन आलेली आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणून होते। तर यापासून तुम्ही खूप मोठा असं टेबल मॅट बनवू शकता किंवा तोरणाच्या डिझाइन मध्ये वापरू शकता किंवा मुलांच्या फ्रॉकवर वगैरे लावू शकता। खूप सारे उपयोग आहेत। रूम डेकोरसाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता। तर नंतर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याचे उपयोग, मी कुठे उपयोग केलेला आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं दुसरं व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग। तर एकदा नक्की त्या चॅनलला भेट द्या, म्हणजे त्या चॅनलवर मी माझी पूर्ण डेली लाईफ शेअर करत असते। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी सनफ्लॉवर बनवणार आहे, त्यासाठी इथे मी 2 कलर घेतलेले आहेत, पिवळा आणि हा ब्राऊन कलर घेतलेला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही कलर कॉम्बिनेशन मध्ये जर बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता। याच्यापासून टेबल मॅट खूप सुंदर होते एकाला एक सनफ्लॉवर जोडून। तर इथे मी 4 नंबरची सुई घेतलेली आहे, 2.5 mm, आणि ही माझी कात्री ज्युपिटरची आहे। तर मला खूप सारे कमेंट आल्या होत्या या कात्री विषयी। तर ही मी माझ्या मशीन कामासाठी घेतली होती, परंतु माझी जी विणकामाची कात्री होती ती खराब झाली, म्हणून मी इथे सुद्धा ही यूज करत आहे। तर ही मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलेली आहे। जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देईल, एकदा नक्की चेक करा। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला एक मॅजिक रिंग विणून घ्यायचं आहे। तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कसं विणायचं हे सांगितलेलं आहे। आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा मॅजिक रिंग मध्ये खांब विणायला घ्यायचे आहेत। त्या अगोदर सर्वात अगोदर 3 साखळ्या विणायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे, आणि इथेच आपल्याला टोटल 16 खांब विणायचे आहेत, म्हणजे 3 साखळ्याचा एक आणि दुसरे 15 खांब विणायचे आहेत। खूप सोपं आणि खूप छोटंसं हे आपलं फ्लावर असणार आहे, फक्त 2 राऊंड मध्येच तयार होणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज माझा थोडासा आवाज बदलल्यासारखा येत असेल, माझ्या जिभेला फोड आलेले आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित आवाज येत नाही, तर समजून घ्या। कारण खूप दिवस झालं व्हिडिओ येत नाहीत आणि तुम्हा सर्वांच्याच कमेंट येतात की व्हिडिओ टाका। तर लवकरच मी माझ्या चॅनलवर स्वामीचा व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे। आणि मला स्वामींचा फोटो गायत्री ताईंनी पाठवला होता ठाण्यावरून। तर मी ते सुद्धा लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे। आणि आणखीन बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर नवीन अपलोड करणार आहे। त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मी हे पूर्ण 16 खांब विणून घेते। 16 खांब विणल्यानंतर हे पूर्ण आपल्याला मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायचं आहे, आणि नंतर जे आपण 3 साखळ्याचा पहिला खांब घातला होता तिथे स्लिप स्टिच करायचं आहे। आणि आता आपल्याला एक्स्ट्राचा धागा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने, आणि नंतर हे धागे आपण शिवण्यामध्ये कव्हर करणारच आहोत। तर आता आपल्याला पिवळ्या कलरची लोकर जॉईन करायची आहे। तर कुठेही एका जागी आपल्याला ही पिवळ्या कलरची लोकर जॉईंट करून घ्यायची, आणि जॉईंट केल्यानंतर काय करायचं, 3 खांब घ्यायचे, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे,
आणि एक खांब घेतल्यानंतर आपल्याला इथं ट्रिपल क्रोशा विणायचा आहे। तर नेहमी ट्रिपल क्रोशा विणताना आपण 2 वेळेस सुईवर बेडा घेतो आणि दोनातून एक असं आपण 3 वेळेस काढतो आणि ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण ट्रिपल क्रोशा एंड केला होता तिथे एक स्लिप स्टिच घ्यायचं या पद्धतीने आणि परत एक ट्रिपल क्रोशा विणायचा आणि ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर परत आपल्याला एक डबल क्रोशा। तर आपण ह्या एकाच खांबामध्ये हे 4 सुद्धा खांब विणलेले आहेत या पद्धतीने। आणि आता दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला त्याच्यानंतरच्या पुढच्या खांबावर काय करायचं आहे, एक खांब घालायचा आहे आणि परत तिथेच आपल्याला एक ट्रिपल क्रोशा घालायचा आहे आणि ट्रिपल क्रोशा घातल्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि 3 साखळ्या घेतल्यानंतर परत एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे ह्या ट्रिपल क्रोशाच्या शेवटी आणि परत तिथेच आपल्याला एक ट्रिपल क्रोशा घालायचा आहे या पद्धतीने आणि परत त्याच खांबामध्ये आपल्याला एक डबल क्रोशा घालायचा आहे। आता आपल्याला त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक मुका खांब घालायचा आहे या पद्धतीने। तर या पद्धतीने आपल्या पाकळ्या तयार होतील। तर मी आणखीन एक पाकळी बनवून दाखवते। तर एक मुका खांब विणल्यानंतर पुढच्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, एक खांब विणायचा आहे। एका साखळीवरच आपण ही एक पाकळी तयार करत आहोत, फक्त दुसऱ्या साखळीवर जॉईंट करत आहोत म्हणजे व्यवस्थित शेप येईल। आणि परत 2 वेळेस वेढा घ्यायचा म्हणजे आपल्याला एक ट्रिपल क्रोशा हवा आहे या पद्धतीने आणि ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि स्लिप स्टिच करायचं आणि स्लिप स्टिच केल्यानंतर परत एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा या पद्धतीने आणि परत तिथेच एक डबल क्रोशा आणि आता आपल्याला पुढच्या खांबावर एक मुका खांब करून ही पाकळी कंप्लीट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता किती सुंदर आपली ही पाकळी तयार झालेली आहे। तर अशाच मी बाकीच्या राहिलेल्या पूर्ण पाकळ्या बनवून घेते। तर तुम्हाला जेवढ्या पाकळ्याचं फुल हवं असेल तर अगोदर तेवढे खांब एक्स्ट्रा घालायचे। तर इथे मी 8 पाकळ्याचं बनवणार आहे, त्यासाठी इथे मी 16 खांब घातलेले आहेत। तर मी पूर्ण राऊंड आता कंप्लीट करून घेते। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी हे आखरीची पेटल बनवत आहे। तर ट्रिपल क्रोशासाठी मी 2 वेळेस सुईवर वेढा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथेच आपल्याला एक डबल क्रोशा सुद्धा विणायचा आहे आणि आता आपल्याला ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये एक मुका खांब विणायचा आहे आणि ही जी सुरुवातीची पॅटर्न आहे तर याच्या ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून फुलाचा एंड करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे जी पहिली पाकळी आहे तिचा सुद्धा शेप व्यवस्थित येईल। तर पाहू शकता मैत्रिणींनो, हे पूर्ण मी फ्लावर कंप्लीट करून घेतलेला आहे। तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा
आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर हे पूर्ण धागे आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित हे धागे मी पूर्ण कव्हर करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, लवकरच भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.